हं. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात 116 ग्रामपंचायत असून सगळ्या ग्रामपंचायती ह्या पेसा अंतर्गत येतात. इथे राहणारा आदिवासी समाज हा बहुसंख्येने म्हणजे 100% आदिवासी समाज राहतो आणि या आदिवासी समाजाची ओळख ही वेगळी आहे. आदिवासी समाज हा अस्तित्व आणि ओळखीसाठी आज लढा देतो आहे. कारण आदिवासी समाजाचं अस्तित्व हे जल, जंगल, जमीन या 3 गोष्टीमध्ये अस्तित्व आहे. पण ते सुद्धा हळूहळू संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. आणि आता आमची जी ओळख आहे ती आदिवासी कोणाला म्हटलं गेलं आहे, त्याचे काही निकष ठरले आहेत. आदिवासींच्या रूढी, परंपरा, जातीरिवाज या रूढी, परंपरा आणि जातीरिवाजानुसार आम्हाला आदिवासी म्हटलं गेलं आहे. परंतु ही ओळखसुद्धा पुसून टाकण्याच्या काही प्रवृत्ती गावागावामध्ये अनधिकृत प्रार्थनास्थळं बांधून आणि आमच्या समाजाला धर्मांतरित करून आमच्या समाजाची दिशाभूल करतायत. जेणेकरून गावागावामध्ये 2 विचारधारेमध्ये संघर्ष व्हावा आणि हा समाज अस्थिर झाला पाहिजे आणि याचा विकास होऊ नये, एकमेकांमध्ये भांडणे व्हायला पाहिजे, या दृष्टीने काही प्रवृत्ती गावागावामध्ये आमच्या समाजाच्या काही बांधवांना इतर संप्रदायामध्ये, इतर उपासना पद्धतीमध्ये घेऊन जात आहेत. उदाहरणार्थ ईसाई. मला वाटतं नवापूर तालुक्यात नाहीतर नंदुरबार जिल्ह्यात किंवा एकंदरीत आदिवासी परिसरात जिथे जिथे आदिवासी माणूस राहतो तिथे तिथे कागदोपत्री कोणीही ख्रिश्चन नसतो. परंतु एक एक गावात 4 चर्च, काही गावामध्ये 3 चर्च, काही गावामध्ये 2 चर्च आहे. आता ही चर्च कोणी बांधली, कोणत्या संस्थेने बांधली आणि का बांधली? जर कागदोपत्री एकही ख्रिश्चन आमचा आदिवासी बांधव नसेल तर प्रार्थनास्थळं का उभी केली? आमचा कोणालाही विरोध नाही. तुम्ही भारतात कोणताही धर्म स्वीकारण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. त्यांनी त्या धर्मात जावं, ती उपासना पद्धत स्वीकारावी, पण कागदोपत्री लिहावं. आमचा कोणालाही विरोध नाही. परंतु चर्च बांधता आहेत अनधिकृत, काही अधिकृत असतील, पण कागदोपत्री हिंदू बिल लिहितात आणि मात्र उपासना पद्धती ख्रिश्चन पद्धतीने सगळ्या विधी करतायत. तर हे न करता तुम्ही खरंच ख्रिश्चन असाल तर ख्रिश्चन पद्धतीने तुम्ही उपासना पद्धत करत असाल तर माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही कागदावर आदिवासी ख्रिश्चन असं लिहा. आमचा कोणालाही विरोध नाही, जेणेकरून आमच्या समाजाची दिशाभूल करू नये. कारण आमचा समाज हा भोडाबाबडा आहे. शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि भोडाबाबडा. आम्ही सुरुवातीपासून या निसर्गाची पूजा करत आलो आहे. आम्ही झाडांना, दगडांना सुद्धा देव मानणारे आहोत आणि अशा चांगल्या महान, जगभरातल्या महान अशा संस्कृतीचा जर संपवण्याचा कोणी विचार करत असेल त्यांनी 2 वेळा विचार करावा. कारण आमची संस्कृती जर संपुष्टात आली तर आमची ओळख मिटणार आहे. आम्ही आदिवासी, आम्हाला कोण म्हणणार मग? आम्ही सगळे जर उपासना पद्धत बदलत गेलो, आदिवासींच्या रूढी परंपरा सोडल्या तर आदिवासी राहत नाही. कारण आमच्या संविधानमध्ये काय आदिवासी या शब्दाला निकष ठरवून आदिवासी म्हटलं गेलं आहे. तर त्या निकषाखाली राहून आम्ही आदिवासी समाज, आमच्या समाजाचं कर्तव्य आहे की आमच्या रूढी, परंपरा, जातीरिवाज त्यांचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आणि हक्क समजतो. परंतु काही अशा प्रवृत्ती अजून काही लालच देऊन आमच्या समाजाला आमच्यापासून काही बांधवांना तोडण्याचा प्रयत्न करताय. त्यांना माझी विनंती आहे, त्यांनी हे सगळं थांबवावं. अन्यथा पुढच्या काळात आदिवासी समाजाची ओळख आणि अस्तित्व मिटणार आहे
त्याला जबाबदार इथलं प्रशासन आणि इथली ईसाई प्रचारक राहतील. त्याच्यामुळे मी सगळ्या आदिवासी हिंदू बांधवांना सांगू इच्छितो, आपण आपल्या समाजाला चांगलं योग्य मार्गदर्शन करा आणि आपण कोणीही दुसऱ्या धर्मात जाणार नाही असा संकल्प करावा अशी विनंती करतो. तुम्हाला कोणी भेटायला आलं का? 12 तारखेपासून उपोषणला बसलेत तर. मी 12 तारखेपासून धरणे आंदोलनाला बसलो आहे. माननीय तहसीलदार साहेब एक दिवशी आले होते आणि PI साहेब बुधवान साहेब आले होते आणि ज्या विभागाअंतर्गत आम्हाला माहिती पाहिजे आहे, पंचायत समिती, ग्राम विकास अधिकारी, ग्राम विस्तार अधिकारी यांच्याकडून, आणि आम्ही 116 गावांना RTI टाकलेला आहे. 9 डिसेंबरला मी RTI टाकला होता. आत्तापर्यंत कोणीही त्या RTIची दखल घेतलेली नाही. म्हणजे माननीय राष्ट्रपती आणि माननीय राज्यपालांचा तो अपमान आहे. कारण RTI हा केंद्रीय अधिनियम 2005चा कायदा आहे. त्या कायद्याचा सुद्धा मान ठेवला नाही प्रशासनाने आणि आत्तापर्यंत मला कोणतीही माहिती उपलब्ध करून दिली नाही. म्हणून मी 17 तारखेपासून आमरण उपोषणाला बसलो आहे. तर माझी विनंती आहे प्रशासनाला, जे माहिती असेल ती मला उपलब्ध करून द्यावी अशी तुम्हाला विनंती करतो. तुमच्या पुढचं पाऊल काय राहील माहिती भेटल्यानंतर? माहिती भेटल्यानंतर पुढचं काय ठरवायचं समाजाचं काम आहे. आम्ही समाज म्हणून बसू आणि पुढची